बुद्धगया मंदिर कायदा 1949च्या व्यवस्थापन ॲक्टमध्ये तात्काळ दुरुस्ती करून बिहार राज्यातील महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन हे बौद्धांच्या हाती देण्यात यावे या आशयाचे निवेदन महामहिम राष्ट्रपतींच्या नावे नांदेड येथील भीम आर्मी व इन्साफ या आंबेडकरी संघटनांच्या वतीने बौद्ध धम्मगुरू भदंत विनय बोधीप्रिय यांच्या उपस्थितीत नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले। या प्रसंगी विविध आंबेडकरी संघटनांचे पदाधिकारी व बौद्ध समाजातील अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मी भिक्खू विनय बोधीप्रिय नांदेड येथे राहत असतो। आज या ठिकाणी भीम आर्मी आणि इन्साफ या दोन संघटना आणि जे बौद्ध अनुयायी आहेत यांच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी नांदेड यांना एक निवेदन देण्यात आलेलं आहे। निवेदन आणि त्याचा विषय असा आहे की जगातल्या प्रत्येक धर्माचे जे धार्मिक स्थळं आहेत ते धार्मिक स्थळं त्या धर्माच्या अनुयायांच्या ताब्यात आहेत। त्यांचे व्यवस्थापन त्यांचे प्रशासन त्या धार्मिक स्थळामध्ये चालतात। पण संपूर्ण जगात एकमेव असं बुद्धगयेचं महाबोधी विहार आहे की त्या महाबोधी विहारावर बौद्ध लोकांचं प्रशासन नाही किंवा त्यांचं त्या ठिकाणी संचालन नाही। मग आता प्रश्न असा पडतो की त्याचं संचालन कोण करतं। 1949ला बिहार विधिमंडळामध्ये त्या काळी एक कायदा पास करण्यात आलेला होता महाबोधी महाविहार ॲक्ट नावाने, महाबोधी महाविहार ॲक्ट नावाने। आणि त्या 1949च्या ॲक्टमध्ये काही तरतुदी आहेत आणि त्या तरतुदी अशा आहेत की त्या महाबोधी महाविहाराची 8 जणांची एक समिती असेल, 8 मेंबर असतील त्यामध्ये आणि नवा एक चेअरमन असेल। आणि त्यामध्ये एक तरतूद नव्याने आंदोलनाचा पूर्वी झालेल्या आंदोलनाचा एक जोर होता। साधारण मला वाटतं 1995-96च्या काळामध्ये एक तरतूद करण्यात आली। पूर्वी कोणीही सदस्य असायचे, त्याला काही असं बंधनकारक नव्हतं। पण मग 1995-96च्या काळामध्ये थोडंसं तीव्र आंदोलन झालेलं होतं आणि त्यावेळेला एक बदल करण्यात आला की त्यामध्ये 4 हिंदू सदस्य आणि 4 बौद्ध सदस्य असतील आणि नवा चेअरमन असेल तो गयाचा दंडाधिकारी असेल किंवा मग तिथला कमिशनर असेल। मग त्यावेळेला तिथे पुन्हा एक तरतूद त्यामध्ये होती की तो दंडाधिकारी किंवा तो कमिशनर गयाचा तो हिंदू असला पाहिजे। म्हणजे चेअरमन हिंदू असेल आणि 4 हिंदू सदस्य असतील आणि केवळ 4 बौद्ध सदस्य असतील। पण त्यानंतर एक परिस्थिती अशी आहे की बहुतांश लोकांना हे ठाऊक नाही, जे मी त्याचा साक्षीदार आहे, मी स्वतः त्या ठिकाणी होतो। 2000 साली तिथल्या प्रबंधन समितीमध्ये, त्या महाबोधी महाविहार प्रबंधन समितीमध्ये जो व्यक्ती तिथे सेक्रेटरी झाला त्या व्यक्तीवर 7 जणांच्या खुनाचा आरोप होता। म्हणजे 7 खून केलेला माणूस महाबोधी महाविहार, म्हणजे जे बुद्ध विश्वाला शांतीचा संदेश देतात आणि संपूर्ण जग आजच्या वर्तमान काळामध्ये जवळपास जगामधले अधिकांश लोक बुद्धाचे अनुयायी ठरतात। कारण कोणत्याही विषम परिस्थितीवर मात करायची असेल तर बुद्धाशिवाय दुसरा कोणताच मार्ग उपयोगी पडत नाही। पण मग परिस्थिती अशी आहे की 2000 साली जो चेअरमन जो सेक्रेटरी झालेला होता, कालीचरण सिंग त्याचं नाव होतं आणि तो लालू प्रसाद यादवचा अगदी जवळचा होता। आणि कालीचरण सिंग यादववरती 7 खुनाच्या केसेस होत्या। तो जेलमध्ये गेलेला होता आणि तो त्या महाविहार प्रबंधन समितीचा जो आहे तो सचिव होता। म्हणजे एवढा प्रचंड अन्याय जगातल्या केवळ एका कम्युनिटीवर, बौद्ध संस्थानिकावर, बौद्ध अनुयायांची होतो। त्याचे महत्त्वाचं कारण असं आहे की संपूर्ण जगातले बौद्ध धर्मीय लोक बुद्धगयेला येतात आणि प्रचंड प्रमाणात त्या ठिकाणी डोनेशन मिळतं। वर्षाकाठी नाही म्हटलं तरी 100 कोटीच्या वर तिथलं डोनेशन जातं। आणि मग हे डोनेशन जातं कोणाच्या खिशात? 1998 साली एक समिती होती, ती प्रबंधन समिती, आणि त्या समितीचे एक सचिव होते ज्यांचं नाव भिक्षू प्रज्ञाशील आहे। म्हणजे आंबेडकरी विचारांचा एक भिक्षू सगळ्यात पहिल्यांदा तिथे सचिव झाला होता 1998ला। आता आपली काय मागणी आहे? तर मग त्यानंतर नाही, हिस्ट्री तुम्हाला कळल्याशिवाय मागणीचा अर्थ तुम्हाला कळणार नाही। नुसती मागणी करण्याने काय होणार आहे? आणि मग ज्या वेळेला प्रबंधन समितीमध्ये आंबेडकरी समाजाचा एक प्रतिनिधी होता त्यावेळेला त्या ठिकाणी एवढा प्रचंड गदारोळ झाला की तिथे गोळीबार करावी लागली। म्हणजे मागण्या मागत असताना त्याला पार्श्वभूमी आहे की जगात शांती तिथून पसरते आणि त्या ठिकाणी गोळीबार करावा लागतो, ही परिस्थिती निर्माण केली जाते। त्याचं कारण एकमेव आहे की त्या ठिकाणी त्या महाविहाराचा ताबा हिंदूंच्या ताब्यात आहे आणि त्या ठिकाणी बौद्ध लोकांना फार फार मोठे त्यांनी निकष लावलेले आहेत।
मग आता मागणी अशी आहे, संपूर्ण जगभरातून मागणी आहे, आम्ही नांदेडचेच लोक नाही तर संपूर्ण जगभरातून मागणी अशी आहे की महाबोधी महाविहार हे विहार बौद्ध धर्मीयांचं एक प्रार्थनास्थळ आहे आणि सर्वात महत्त्वपूर्ण असलेलं आहे आणि त्यामुळे महाबोधी महाविहाराचं प्रबंधन, तिथलं पूर्णपणे व्यवस्थापन बौद्ध लोकांच्या ताब्यात द्यावं।